ह्या पंढरपूरला एवढं महत्त्व वाढण्याचं कारण का, तर सगळ्या संतांनी या पंढरपुराला एक प्रतीक मानलं आणि खऱ्या अर्थानं वैकुंठ पंढरी, देह तो पंढरी हे पटवून दिलं. बाबा, पंढरपूर एक शहर आहे, जसं सोलापूर, कोल्हापूर, संभाजीनगर एक्सेट्रा, तसे हे पण शहर आहे. तर संतांनी इतर शहराचं महात्म्य न वाढवता पंढरपूरचंच एवढं महात्म्य का वाढवलं? त्याच्या मागे कारण काय आहे? कारण प्रत्येक संतांच्या लिखाणामध्ये पंढरपूर हा शब्द प्रामुख्याने मेनली यूज केला गेलाय. जसे माझे माहेर पंढरी, जाता पंढरीसी. याचा अर्थ काय? खऱ्या अर्थानं प्रत्येक संतांची जी भूमी आहे, लक्षात आलं, ही भक्तिमय भूमी म्हणून एक शहर जे निवडलं ते शहर म्हणजे पंढरपूर. अयोध्या असेल, कुरुक्षेत्र असेल, महाभारत असेल, रामायण असेल, हे सगळं पाहायला जर गेलं तर रामायण आहे, हे रामायण वाल्मिकांनी अयोध्या या शहराला केंद्रित करून लिहिलं. भूमिका अशी आहे, अव्यक्त, निर्गुण, निराकार, गुज, गुह्य हे पटवून देण्यासाठी जनतेला, लोकांना, भाविकांना, श्रद्धाळूंना समोर काहीतरी पाहिजे असं दिसायला. बरोबर आहे का नाही? तरच ते होऊ शकतं, तरच ते लोकांना पटतं. संत एकनाथ महाराजांचे पणजोबा भानुदास महाराजांनी काय केलं की पांडुरंगाची मूर्ती, लक्षात आलं का, आणून इथं स्थापन केली. बरोबर. त्याच्या आधी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या काळाच्या आधी पुंडलिक हा थोर भक्त या ठिकाणी होऊन गेला आणि पुंडलिकाच्या भेटीसाठी प्रत्यक्ष परब्रह्म या ठिकाणी आले. हे पूर्वी होतं हे दिंडोरी वन. आणि ज्या तुम्ही चंद्रभागेतनं चाललोय आपण, ही चंद्रभागा पूर्वी भीमा नदी होती. तिला या भीमा नदीला नाव का, चंद्रभागा नाव का पडलं, तर ह्या दिंडोरी वनाला ह्या चंद्रभागेनं असा भीमा नदीनं असं चंद्रासारखा वळसा घातला, असं कर्व दिला आणि म्हणून तिला चंद्रभागा असं नाव दिलं. लक्षात आलं का? असं हे कथानक आहे या पंढरपुराचं. पंढरीचा पांडुरंग हा महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचा आराध्य दैवत आहे. बरोबर आहे. सर्व समावेशक, सर्व उच्च नीच जाती वर्णाचा एकमेव आणि सर्वसामान्यांचा परब्रह्म पांडुरंग म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, भगवंताकडे पाहिलं जातं. सर्व संतांनी पंढरपूरलाच महत्त्व का दिलं, तर त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे, पंढरपूर हे प्रतीक आहे. अच्छा, दुसरं एक नाव असं आहे भूवैकुंठ नगरी. ह्याला काय नाव दिले? भूवैकुंठ नगरी. म्हणजे पृथ्वी तलावरचं हे वैकुंठ आहे पंढरपूर म्हणजे. बरोबर आहे. आता वैकुंठ आणि पंढरपूर नेमकं काय आहे? वय म्हणजे नाही आणि कुंठ म्हणजे दुःख. जिथं दुःखाचा लवलेश नाही अशा अवस्थेला वैकुंठ म्हणतात. समाधी कशाला म्हणायचं? ज्या ठिकाणी समाधी ओसंडून वाहते अशा अवस्थेला समाधी म्हणायचं. मोक्ष कशाला म्हणायचं? जो विकारापासून मुक्त होतो. लक्षात आला का? मोहापासून, वासनेपासून, काम क्रोधादी विकारांपासून जो मुक्त होतो त्याला मोक्ष म्हणायचं. आता ह्या सगळ्या अवस्था आहेत, ह्या अवस्था प्रत्यक्ष रूपी दिसत नाहीत. म्हणून संतांनी काय केलं माहिती आहे का? ह्या अवस्थेला एक वेगळं नाव दिलं. ते नाव काय दिलं? वैकुंठ. भूवैकुंठ नगरी म्हणजे काय? तर पंढरपूर. म्हणून जाता पंढरीसी सुख वाटे जीवा. आता ह्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी तुम्ही आम्ही आलोय, भक्ती रूपानं तुम्हाला आम्हाला सुख वाटतं, पण साधनेच्या रूपानं पंढरपूर कोणतं आहे? तर तुकाराम महाराजांचं गोड अभंग आहे. विवेकाची वीट आत्मा पंढरी राव, जेथे तेथे देव ठसावला.
बुद्धी व वैराग्य गरुड हनुमंत कर जोडणी पुढे उभे असे. दया क्षमा दोन्ही रुक्मिणी ते राही दोन्हीकडे पाही उभे असे. तुका म्हणे आम्ही देखील पंढरी चुकविली फेरी 84ची. अर्थ कळाला का तुला? आता तुकाराम महाराजांनी प्रतीक म्हणून ही चंद्रभागा, पंढरपूर, पुंडलिक, त्यानंतर राही रखुमाई ह्या कोण आहेत? तर दया क्षमा आहेत. लक्षात आलं? गरुड हनुमंत कोण आहेत? बुद्धी आणि वैराग्य आहे. आणि पंढरी कुठे आहे? देह तो पंढरी प्रेम पुंडलिक स्वभाव सन्मुख चंद्रभागा. म्हणजे पुंडलिकानं पांडुरंगाला स्थापन केला, पुंडलिकानं पांडुरंगाला उभा केला. हे कशाच्यावर उभा केला? तर पुंडलिक हे प्रेमाचं प्रतीक आहे. लक्षात आलं का तुझ्या? पुंडलिक हे प्रेमाचं प्रतीक आहे. प्रेमानं भक्तीनं पुंडलिकानं या क्षेत्री त्याला उभा केला. या क्षेत्री म्हणजे या क्षेत्री प्रत्येक या पंढरपुरामध्ये प्रत्येक जीव त्या पांडुरंगाला विवेकाच्या विटेवर उभा करतो. आता प्रतिकात्मक ही जी वीट आहे ही दगडी वीट आहे. बरोबर आहे की नाही? आणि कथानक कसं असते की पुंडलिकानं चंद्रभागेच्या काठावर तो हे पुंडलिकाचं मंदिर बघ, हे जे दिसते हे पुंडलिका हे दिसते हे पुंडलिकाचं मंदिर. तिथं एक कथानक आहे. पुंडलिक तिथं बसलेले आणि पुंडलिकानं पांडुरंगासाठी अशी वीट भिरकावून दिली आणि मग त्या मंदिरामध्ये ते मंदिरच ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर तिथपर्यंत ती वीट गेली आणि पांडुरंग तिथं उभे राहिले. असं एक कथानक आहे. पण ती वीट कोणती? विवेकाची. विवेक दृष्टीनं पांडुरंगाला लक्षात पुंडलिकानं अनुभवला. लक्षात आलं का? आणि या पंढरीचं वर्णन करत असताना बुद्धी आणि वैराग्य दोन कोण आहेत? तर त्या पांडुरंगाचे दोघं सेवक आहेत. बुद्धी व वैराग्य गरुड हनुमंत कर जोडून पुढे उभे असे. आणि दयाक्षमा कोण आहेत? या पंढरपुरातले, आता या नव्हे, या पंढरपुरातले दयाक्षमा कोण आहेत? रुक्मिणी आणि राय. आणि तुकोबरा इतकं सुंदर सांगताना सांगतो, तुका म्हणे आम्ही देखील पंढरी आणि चुकविली फेरी 84ची. कुठली पंढरी? आता ही पंढरी नाही, ही पंढरी. आणि तो नेमका कुठं उभा आहे? तर दशमद्वाराच्या ठिकाणी, महाद्वाराच्या ठिकाणी. कुठं उभा आहे तू? पंढरपूरला एक महाद्वार आहे, तुला माहित आहे? हा, पंढरपूरला एक सुंदर महाद्वार आहे. पंढरपूरच्या ठिकाणी महाद्वाराच्या ठिकाणी उभं राहिल्यानंतर त्याचं दर्शन होतं. तसं साधक, नामधारक, हरिभक्त ज्या वेळेला दशमद्वाराच्या ठिकाणी उभा राहतो त्यावेळेला त्या पांडुरंगाचं की जो विवेकाच्या माध्यमानं प्राप्त केलाय त्याचं दर्शन होतं. असा त्याचा अर्थ आहे. या पंढरपूरला एवढं महत्व वाढण्याचं कारण का? तर सगळ्या संतांनी या पंढरपुराला एक प्रतीक मानलं आणि खऱ्या अर्थानं वैकुंठ पंढरी, देह तो पंढरी हे पटवून दिलं. ज्ञानेश्वर महाराजांचं गोड प्रमाण आहे, अनंत रूपे अनंत वेशी देखील आम्ही त्याशी आणि बाप रखुमा देवी बरू पूर्ण बाणाली कैशी. इतकं सुंदर सांगितलंय. प्रत्येक अभंगामध्ये पंढरपुराचंच वर्णन आहे. जाता पंढरीसी सुख वाटे जेव्हा आनंदे केशवा भेटताची. आता भूमिका अशी आहे, या पंढरपूरला येण्यानं सुख वाटतं का? तर ते नाही. कारण तू पहिल्यांदा जसं मला विचारलंस की जसं संभाजीनगर आहे, त्यानंतर सोलापूर आहे, कोल्हापूर आहे, ह्या सगळी जी शहर आहेत तसंच हे एक पंढरपूर आहे. बरोबर आहे. पण हे जोडत असताना सुंदर असं विठोबाचा आगमन, विठोबाच्या मूर्तीची स्थापना, पंढरपूर तीर्थक्षेत्र, चंद्रभागा तीर्थक्षेत्र ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि प्रतीक म्हणून हे पंढरपूर शहर ह्या संतांनी निवडलं. पंढरपूर हा भागा संतांनी निवडलं आणि प्रत्येक म्हणून या पंढरपूरचं महत्त्व वाढलं. पंढरपूरचं महत्त्व वाढण्या पाठीमागचं कारण संतांनी या पंढरपुराला प्रतीक मानलं. लक्षात आलं का? आणि त्या अव्यक्त परमात्म्याला सगुण रूपात तिथं उभा केला आणि त्याला मानलं आणि दोन्हीची सांगड घातली, सगुण आणि निर्गुणाची. कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. म्हणजे शरीर हेच पंढरपूर आहे आणि या शरीरामध्ये वास करणारा जो आत्मा तोच खऱ्या अर्थानं पांडुरंग.
आणि ह्या सगळ्या शरीरामध्ये ह्या पंढरपुरामध्ये वास करतो तो नांदतो केवळ पांडुरंग.